नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी सपत्नीक विधिवत गुढीची पूजा केल्यानंतर श्री साईबाबा मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे। आज साई संस्थानकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कुलवळे, सौ ज्योती कुलवळे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके तसेच संरक्षण अधिकारी रोहिदास माळे आदी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरामधून आज श्री सद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज यांच्या शिष्यांनी हिंदू नववर्षानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढली। या यात्रेत विविध प्रकारचे पारंपरिक देखावे दाखवण्यात आले असून यावेळी नागरिकांनी लेझिम खेळत शोभायात्रेत सहभाग घेतला। या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजामाता आणि इतर महापुरुषांचे सजीव देखावे करण्यात आले होते। सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केला। पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची बरीच मते काँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे। उमेदवार प्रणिती शिंदे यांनी काल दत्तनगर येथील आडम मास्तर यांच्या कार्यालयाला भेट दिली असता कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले। जालना लोकसभेसाठी काँग्रेसचा जनतेच्या मनातील उमेदवार हा लवकरच जाहीर होणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे। ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते। काँग्रेस कमिटीच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकमताने चर्चा करून आम्ही आमचा उमेदवार ठरवला असून तो दिल्लीतून जाहीर केला जाईल अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे। उमेदवार घोषित न केल्याने नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता। दरम्यान जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या प्रतिक्रियेनंतर या चर्चांना पूर्णविराम बसला। सांगा सर, आजून काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नाही, काय सांगणार? काँग्रेसचा उमेदवार आमच्या काँग्रेस कमिटीच्या, प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त आम्ही चर्चा करून एक मतानं आमच्या मनातला उमेदवार आम्ही ठरवलेला आहे। फक्त आमची उमेदवारी जाहीर जी केली जाते ती दिल्लीमधून जाहीर होते आणि आमचं चौथ्या टप्प्याचा असल्यामुळे तिला वेळ लागत आहे आणि ती प्रोसेसमध्ये आहे। लवकरच आमचा उमेदवार जनतेच्या मनातील उमेदवार आणि जनतेचं कल्याण करणारा उमेदवार हा राहील असा आम्हाला। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली असून नाशिकच्या चांदवडमधील कला शिक्षकाने कलाकृतीतून मतदान जनजागृती केली। कला शिक्षक देव हिरे यांनी फाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयाच्या दर्शनी फलकावर एक बालक आपल्या पालकांना प्रिय आई बाबा माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा असं सांगत असतानाचं चित्र रेखाटलंय। मतदान जनजागृतीसाठी केलेला हा वेगळा प्रयोग सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय। भोकरदनमध्ये निवडणूक विषयक कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये पानसरे यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना सर्वांना मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या। तसेच आचारसंहिता पथकांनी करायच्या कामाबाबत मार्गदर्शन केलंय। त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विधान क्षेत्रातून अवैधरित्या पैसे, इतर साहित्य, दारू यांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याची पोलीस ठाणे प्रमुखांना सूचना दिल्या। या बैठकीत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, सहा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश दरडाळे यांची उपस्थिती होती। सिल्लोड तालुक्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिफारसीनुसार 4 गावांमध्ये एमआयडीसीचे तब्बल 700 हेक्टर जमिनीवर आरक्षण टाकण्यात आलंय। सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा या एमआयडीसीला प्रखर विरोध असून डोंगरगाव, मंगळूर आणि रजाळवाडी येथील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणात दाद मागितली आहे। कोर्टाने अधिकाऱ्यांना तब्बल 2 वेळा नोटीस देऊन सुद्धा अधिकारी न्यायालयात हजर झालेले नाहीत। शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी एमआयडीसी मार्फत कायदेशीर वाटाघाटीचा प्रस्ताव देण्यात आला होता। वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव नकार दिल्याने शेतकऱ्यांना पुन्हा जमीन मोजणीच्या नोटिसा देण्यात आल्या असून काही अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी येत आहेत। या विरोधात शेतकऱ्यांनी विषारी औषधाच्या बाटल्या आणि पेट्रोल घेऊन भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालंय।
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे 2 हायवा स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूलच्या पथकांनी पकडले. लोणार मंठा रोडवर सासखेड्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत 20 ब्रास वाळू आणि 2 गाड्या असा एकूण 81,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जमादार दिलीप घुगे आणि गोपाल गोशिक यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात हायवा चालकांसह मालक राजाभाऊ तांबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव ते केसापुरी कॅम्प रोडवर कारचा भीषण अपघात झाला असून कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सदर कार ही गेवराईहून माजलगावकडे येत असताना केसापुरी कॅम्प जवळ चालकाचा ताबा सुटल्याने ती थेट डिवायडरवर जाऊन धडकली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आष्टी शहरातील नगरबीड रोडवर इलेक्ट्रिकल्सचे दुकान काल चोरट्यांनी फोडलं असल्याची घटना घडली. जालिंदर कुंकर यांच्या श्री विठ्ठल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचं शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मोटार आणि 40,000 रुपयांपर्यंतची वायरिंग चोरी केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार अज्ञात चोरट्याविरोधात दाखल केली असून पुढील तपास आष्टी पोलीस करतायत. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.